नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आता जबरदस्त आणि रोमॅन्टिक वळण घेणारा असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे. आणि सारंग आता तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन सावलीची एकच लाईन टॅग आता आपल्या कंपनीच्या नवीन प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी वापरत असल्यामुळे तिलोत्तमाने आता सारंगला खूप मोठे चॅलेंज देऊन जर त्या चॅलेंजमध्ये त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर झालं नाही तर सारंग एक कर्मचारी म्हणून काम करील असे सत्य वधून सारंग आता तुला या ॲडच्या प्रॉडक्ट लॉन्चिंगसाठी नवीन फायनान्सर बघावा लागेल हे सत्य ज्यावेळेस तिलोत्तमा सांगते त्याच वेळेस आता हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे सारंगने सावलीला बोलून दाखवताच आता वाऱ्याच्या वेगाने फायनान्स घेऊन जगन्नाथ आता सारंगच्या पाठीमागे येत सावली आता ॲड शोमध्ये दिलेल्या एकाच ॲडने सावलीचा साबण कसा परदेशाच्या दरवाजात पोहोचतो आणि सावली असे आता साबणाची कोणती ॲड देते आणि त्यामध्ये काय सांगते की जेणेकरून सावलीचा साबण हा परदेशात पोहोचतो. आणि जेव्हा आता हे एका रात्रीत घडल्याचे सत्य तिलोत्तमासमोर येते त्याच वेळेस आता पायाखालची जमीन सरकून आता सारंग कंपनीचा लोगो कसा बदलतो आणि ऐश्वर्याने बदललेला लोगो सारंग पुन्हा आता बदलून सावलीच्या चेहऱ्याचा लोगो आता कसा कंपनीला देतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता रुमाल घेऊन सावली ज्या वेळेस कंपनीत येते तेव्हा आता सारंगने सुद्धा सावलीला कंपनीत मीटिंगमध्ये थांबवलेले असते आणि सावलीचा पॉईंट ऑफ व्ह्यू देखील आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे असे सारंग सगळ्यांना सांगतो. पण सारंगची सौंदर्याची व्याख्या अतिशय वेगळी आहे हे सत्य जेव्हा आता मकरंदजीच्या लक्षात येतं आणि सारंग आता जेव्हा सावलीची आयडिया ऐकतो आणि त्याच वेळेस आता सावलीची आयडिया आता सारंगला पटलेली असते आणि मकरंदची सौंदर्याची व्याख्या ही बाहेरच्या रंगरूपावर अवलंबून असते तर सावलीने सांगितलेलं असतं की फक्त बाहेरच्या रंगारूपामधून आपण ॲड देऊ शकत नाही. यापेक्षा आपण जर वेगळा विचार केला आणि आपण अशी जर ॲड केली की ज्यामुळे माणसांचे विचार बदलतील, माणसांचा आतमधील आत्मविश्वास वाढेल, माणसांचे मनाचे विचार आणि माणसांच्या मनातील आत्मविश्वास बदलवणारा जर साबण अशी ॲड आपण जर दिली तर कदाचित आपली प्रॉडक्ट्स खूप पुढे जाऊ शकतात सारंग सर असे आता सावलीने सारंगला सांगताच सावलीची ती आयडिया आता सारंगला एकदम भारी वाटलेली असते आणि पटकन आता मीटिंगमध्ये येत सारंगने तीच आयडिया आपण फायनल करणार असल्याचे सांगितलेले असते आणि त्यामुळे मकरंदजीला खूप राग आलेला असतो आणि या प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी आपण फायनान्स करणार नसल्याचे सांगून मकरंदजी आता तिथून निघून गेलेला असतो. तिलोत्तमाला सुद्धा आता खूप राग आलेला असतो. पण सारंग आता मात्र हट्टाला पेटलेला असतो. काही जरी झालं तरी सावलीने आपल्याला जी लाईन टॅग दिलेली आहे त्याच लाईन टॅगचा आपण आता वापर करणार आहोत आणि तीच लाईन टॅग वापरून आपण आपला हा प्रॉडक्ट लॉन्च करणार असल्याचे सारंग आता तिलोत्तमाला सांगतो. आणि आता तिलोत्तमाला राग येतो आणि सारंग ऐकत नसल्यामुळे तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, तुझ्या डोळ्याला समोर जे दिसतंय तेच तू करणार आहेस ना सारंग. तर सारंग म्हणतो हो. आणि तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की मग यासाठी तुला वेगळा फायनान्सर बघावा लागेल सारंग, कारण मकरंदजीने आता त्या प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी फायनान्स करायला नकार दिलेला असतो, कारण त्यामध्ये कंपनीला नक्कीच तोटा होणार आणि तो प्रॉडक्ट अजिबात चालणार नाही याची आता सगळ्यांना खात्री झालेली असते. पण सावलीवरच्या विश्वासाने आणि सारंगच्या आत्मविश्वासाने आपण यावरती मात करू आणि अशी वेळ येणारच नाही आणि आपण आपला हा प्रॉडक्ट जगासमोर कसा फेमस करू हे सारंग तिलोत्तमाला सांगतो. पण तिलोत्तमाला काही पटत नसतं आणि जर असं घडलं नाही तर सारंग त्याच कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करील हेही सत्य तिलोत्तमाने बोलून दाखवलेले असते. आणि त्यासाठी सारंगने आता तिलोत्तमाचे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेले असते. आता इकडे फायनान्सर गेल्यामुळे सारंगला काळजी लागून राहिलेली असते आणि आता सारंग, बबलू, सोहम, सावली सगळेजण इकडे एकत्र आलेले असतात आणि आता फायनान्सचं काय करायचं असे आता सगळेजण विचार करतात. आणि तेवढ्यात आता बबलूच्या डोक्यात एक आयडिया येते आणि आपल्याला एकच माणूस फायनान्स करू शकतो. तर सारंग म्हणतो कोणता, तर लगेच आता सोहमने जगन्नाथचं नाव सांगितलेलं असतं
सावली म्हणते की हो हो, आणि मला वाटतंय जगन्नाथजी कदाचित यासाठी फायनान्स करतीलही सारंग सर आपल्याला. आणि आता काही जरी झालं तरी हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हे सारंगच्या लक्षात आलेलं असतं. काही जरी झालं तरी आपल्याला हा प्रॉडक्ट लॉन्च करून जगामध्ये फेमस करून दाखवायचाच, हे आता सारंगने पक्क ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी आता ताबडतोब सारंग आता जगन्नाथची भेट घेतो आणि सगळं काही हकीकत जगन्नाथला सांगतो. ते ऐकताच एका पायावरती जगन्नाथ फायनान्स करायला तयार झालेला असतो. तिलोत्तमाचे तोंड आता बंद करून आता तिलोत्तमावर वाईट दिवस येण्याची हीच वेळ सुरू झाली आहे असा विचार जगन्नाथच्या मनात येऊन लगेच आता जगन्नाथ सारंगला फायनान्स द्यायला तयार होतो. आणि इकडे आता फायनान्सचे काम झाल्यानंतर सारंग आता सावलीकडे येतो आणि म्हणतो की सावली, तू जी आयडिया दिली ना, आता ती आयडिया आपल्याला प्रत्यक्षात उतरवायची आहे. आणि प्रत्येक माणसांच्या मनामनात आपली ही जी आता टॅगलाईन आहे ती मनामनात बसवायची. आणि आपल्या साबणाने जर माणसांचे मनाचे विचार, अंतर्मनातील विचार बदलून माणसांचा आत्मविश्वास जर वाढणार असेल तर नक्कीच त्या आत्मविश्वासाच्या बळावरती आपण माणसांचं सौंदर्य देखील खुलवू शकतो. हे सत्य सारंगला लक्षात येऊन सारंग म्हणतो की सावली, आता हेच आपल्याला ॲड शोमध्ये ॲड करून पटवून द्यायचं आहे. आणि त्यासाठी मात्र आता तुला एकदमच सॉफिस्टिकेटेड स्टँडर्ड अशी ॲड करावी लागणार आहे आणि त्यामध्ये प्रत्येक माणसांना तुला हे पटवून द्यावा लागेल. तेव्हा आता सावलीचा देखील आत्मविश्वास सारंगने उंचावलेला असतो. सारंगकडे बघत आता सावली म्हणते की सर, तुम्ही काही काळजी करू नका. आणि सगळेजण आता कामाला लागलेले असतात. आणि आता ॲड शोसाठी सावलीने भरपूर काही तयारी केलेली असते. आणि आता रूपम कॉस्मेटिकच्या कंपनीमध्ये आता सावलीचा ॲड शो होणार असतो. आणि त्या ॲड शोमध्ये आता सावलीने सारंगला सांगितलेले असते की सर, आता हा ॲड शो करायचा आहे, पण तो ॲड शो मॉडर्न ड्रेसमध्ये नाही तर एकदम नऊवारी मराठमोळ्या साडीत आता आपल्याला भर जनतेला पटवून द्यायचं आहे. आणि आपला हा लूक एकदमच हाय सॉफिस्टिकेटेड नसला पाहिजे, कारण आपल्याला आपला साबण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवायला आपल्याला आपली वेशभूषा सामान्य सारखीच ठेवायला हवी. आणि त्यातून आपल्याला त्यांचा आत्मविश्वास उंचावून त्यांचं सौंदर्य आपल्याला खुलवायचं आहे. हे सत्य सावलीने सांगताच आता सारंग चकित होतो. सारंग म्हणतो की अरे वा सावली, तुला तर काही समजून सांगायची गरजच नाही, ऑलरेडी तुला सगळं काही समजलं आहे. आणि लगेच आता छानपैकी मराठमोळी नऊवारी साडी घालून सावली आता ॲड शोसाठी कंपनीत आलेली असते. आणि मोठ्या दिमाखात जबरदस्त ॲड शो करण्यासाठी आता फोटो सेशनमध्ये मीडियावाले आणि सगळेजण तिथे आलेले असतात. आणि त्यानंतर आता सावली ॲडमध्ये आता आपला साबण आता कसे मनाचे सौंदर्य आणि मनातील आत्मविश्वास उंचावून देणार आणि मनाचे विचार बदलवणारा, मनाचे अंतर्मनातील आत्मविश्वास खुलवणारा असा हा साबण आत्ता आम्ही लॉन्च करत आहोत. आणि याची जबरदस्त ॲड सावलीने नऊवारी साडीत केल्यानंतर एका दमात एका झटक्यात सावलीची ती ॲड अख्ख्या जगात आता सोशल मीडिया सगळीकडे व्हायरल झालेली असते. आणि जर त्या साबणाने माणसाचे विचार बदलत असतील, माणसाचा आत्मविश्वास वाढत असेल, तर तो साबण वापरायला काय हरकत आहे. आणि सावली सारंगने त्या साबणाची प्राईससुद्धा एकदम सामान्य नागरिकाला परवडेल अशा बजेटमध्ये ठेवलेली असते. आणि अगदी नैसर्गिक पद्धतीने निसर्गामध्ये असणाऱ्या सगळ्या घटकाचा त्या साबणामध्ये समावेश करून असा तो साबण रूपम कॉस्मेटिकने बनवलेला असतो. घराघरात आता त्या साबणाची ॲड जाते आणि सामान्य नागरिक आता खूप इम्प्रेस झालेले असतात. आणि बघता बघता आता ही ॲड आता परदेशातसुद्धा पोहोचून परदेशातसुद्धा सावलीच्या त्या ॲड शोने मोठा धमाका केलेला असतो. आणि मराठमोळी नऊवारी साडीतील सावलीचा तो ॲड शो बघून आता एवढी प्रचंड मागणी त्या साबणाला आलेली असते की सारंगला आता त्यासाठी नवीन प्लांटचं एज्युकेशनसुद्धा करावं लागणार असतं. आणि आता ती सगळी एवढी भरमसाठ त्या साबणाला प्रतिसाद बघून सारंग आणि सावली खूप खुश झालेले असतात. आणि त्याच वेळेस आता या प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी नवीन लोगो आपल्याला द्यावा लागेल.
त्यासाठी आता सावलीचा चेहरा त्या लोगोमध्ये सारंगने वापरायचे ठरवलेले असते आणि एका झटक्यात सगळं काही बदललेलं असतं. आणि परदेशात दरवाजात पोहोचलेला सावलीच्या लाईन टॅगचा तो साबण, आता ती सगळी बातमी, ती सगळी न्यूज जेव्हा तिलोत्तमासमोर येऊन धडकते, तिलोत्तमाच्या काळजाचा चुकलेला असतो. एका झटक्यात सारंगने तिलोत्तमाच्या सौंदर्याची व्याख्या बदलवलेली असते. सुंदरता, अतिसुंदरता आणि नितांत सुंदरता यापेक्षाही सुंदरतेची वेगळी व्याख्या आहे हे सारंगने तिलोत्तमाला दाखवून दिलेलं असतं. आणि सावलीच्या लाईन टॅगने आता त्या ॲड शो करून सावलीने तो साबण पोचवलेला असतो तो परदेशाच्या दरवाजात. आणि आता सावली आता कशी रूपम कॉस्मेटिकची मालकीन होते आणि मकरंदजी आणि ऐश्वर्या तिलोत्तमासमोर आता सावली ही कशी मोठ्या मानाने सौंदर्याची व्याख्या घेऊन समोर येते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.